गुड मॉर्निंग मंडळी. सो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि मागच्या शॉर्ट्समध्ये मी सांगितलं होतं की आमचं माणगावचं राईड आहे, मॉन्सून राईड. सो काल रात्री काही असं झालं की आमचा माणगावचा प्लॅन कॅन्सल झाला. आज सॅटर्डे होता, आज ऑफिसलाही सुट्टी होती. सो प्लॅन झाला होता की माणगाव राईडला जायचं आज मॉन्सून. सो तो कॅन्सल झाला आहे. अशा कारणाने कॅन्सल झाला आहे की नितेशची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. आपण जाणार होतो माणगावला नितेशच्या गावी खरं तर, बट असं काही झालं. सो आमचा प्लॅन कॅन्सल झाला. सो बघू आता. नितेश प्लॅन केला आहे नेक्स्ट सॅटर्डेचा जायचं, पण लेट्स सी. आणि काल रात्री नितेशही हॉस्पिटलमध्ये होता. सो आजही तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि आज वाटतं त्याच्या मम्मीला डिस्चार्ज देणार आहे. सो आपण नक्कीच नेक्स्ट सॅटर्डेला मॉन्सून राईड करून चाललो आहे आपण सुपर मार्केटला, पवईला. थोडा ग्रोसरीज वगैरे घ्यायचे होते मला आणि ओट्स वगैरे पण घ्यायचे होते. सो जाऊया आता पवई मार्केटला. आणि पवईला एक सुपर मार्केट आहे हायको म्हणून, सो तिथे जाणार आहे. आणि माझी मावशीसुद्धा आली आहे काल. सो असा काही आमचा प्लॅन कॅन्सल झाला अचानक रात्री आणि म्हणून मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. लेट्स सी आता नेक्स्ट सॅटर्डेचं मॉन्सून राईड होतं आहे की नाही, बघू आता आपण. आणि काल वटपौर्णिमा होती. सो वटपौर्णिमेचे शॉर्ट्स पण टाकलेत मी. सोनलचे पहिली वटपौर्णिमा, खूप छान प्रोग्राम झाला. इथे बाजूलाच मंदिर आहे. सो छानपैकी सगळं झालं मस्त. सो लेट्स सी, भेटू आपण थोड्याच वेळात. सो आत्ताच जस्ट घरी आलो आहे. बाईकचं थोडं काम होतं, तर बाईकचं काम करून आलो. तेवढा मोठा पाऊस आला आणि भिजलो मस्त. पहिला रेनी सीझन आहे, जसं मी भिजलो असेल यावर्षी आणि खूप छान एक्सपिरियन्स होता हा. सो आता सोनल ऑफिसला गेली आहे. सोनल पण संध्याकाळी 6पर्यंत सुटेल. 6 वाजता आपण जायचं आहे हायको सुपर मार्केटला. मी सांगितलं होतं की आपल्याला ग्रोसरीज वगैरे घ्यायचे. सो जाऊ आपण सुपर मार्केटला. तिकडून आपण थोडा पवईचा फेरफटका पण मारू, कारण पावसात पवई खूप छान दिसतं. सो भेटतो तुम्हाला. आणि सकाळी मी सांगितलं होतं की मावशी आले. तिथे बसला आमचा ब्रो हाय कर. आणि माणगावची राईड तर कॅन्सल झाली आहे. मी सांगितलं होतं कारण का कॅन्सल झाली अशी. आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे नितेशच्या इथे हॉस्पिटलला आणि त्याच्या आईला बघायचं आहे जाऊन, कारण काल तर बघायला भेटलं नाही, कारण काल सगळी माणसं आलेली त्यांची. सो जाऊ आपण हॉस्पिटलला पण. आणि नेक्स्ट राईड जी असेल मॉन्सून राईड त्याचंही अनाऊन्समेंट करू लवकरच. भेटू आपण थोड्याच वेळात. हे सो आता संध्याकाळचे वाजलेत 6. आता सोनल पण ऑफिसवरून सुटेल. आता कार घेऊन चाललो आहे कारण भरपूर मोठा पाऊस आहे इथे. आणि दुपारी पण जरा बाईक सर्व्हिसिंगसाठी मीच गेलो होतो साकीनाक्याला, तर मग पूर्ण भिजून आलो. सो आता असं विचार केला की कार घेऊन जाऊ आता, कारण खूप मोठा पण पाऊस आहे. तो सांगू नाही शकत, कधी पण मोठा अजून येईल पण पाऊस. सो बाईकने प्रवास करायचा म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. सोनल आपल्याला भेटणार आहे विक्रोळी स्टेशनला आणि मग तिकडून आपण जाणार हायको मार्केटला. ग्रोसरीज घ्यायचे होते, किती दिवसापासून पेंडिंग होतं, कारण ऑफिस असल्यामुळे जास्त टाईम भेटत पण नाही मला. सॅटर्डे संडे ऑफ असतो. आणि एक न्यूज द्यायची होती तुम्हाला सगळ्यांना. आणि पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला माझ्या मम्मी पप्पांचं वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही असं डिसाईड केलं की रिसॉर्ट बुक करायचं. सगळे फॅमिली मेंबर्स, ऑलमोस्ट 15 मेंबर्स तर रेडी झालेत आता. बघू आता. आणि मेन म्हणजे सॅटर्डे संडे येतो आहे तेव्हा, सो खूप मजा करणार आहे आम्ही. तोही व्लॉग येईल नक्कीच. आणि आम्ही रिसॉर्ट बुक केलं आहे, म्हणजे बुक नाही केलं आहे, ऑलमोस्ट त्यांना सांगून ठेवलं आहे बुक करायचं आहे म्हणून. ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट बदलापूर. ह्याच्या आधी पण मी तिकडे गेलो होतो ऑफिस स्टाफ बरोबर. खूप छान असं त्यांचं एन्व्हायरमेंट आहे आणि स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे आणि जेवणाची टेस्ट
फक्त हे आहे की समरमध्ये नाही जायला पाहिजे त्या हॉटेलमध्ये, कारण कसं समरमध्ये त्यांचे रूम्स भरपूर गरम असतात. सो ते पंखे लावून पण काय होत नाही फायदा. जर तुम्हाला AC रूम घ्यायचं असेल तर समरसाठी ते बेस्ट आहे. लेट्स सी. आणि आम्ही जो रूम बुक करणार आहे तो नॉन AC करणार आहे. नॉन ACचा रेट आहे 1500 आणि विथ AC हवा असेल तर 1800ला आहे. कारण कसं नॉन AC आता पावसाचा सीझन चालला आहे. सो AC रूम बुक करणं हे मला काय वर्थ वाटत नाही. सो आम्ही जो रूम बुक करणार आहे तो नॉन ACच करणार आहे. लेट्स सी, बघू आता. आणि ऑलमोस्ट 15 मेंबर्स रेडी झालेत. आता सगळं सेटअप करायचं आहे ॲनिव्हर्सरीचं. होप सो पप्पांना आणि मम्मीला आवडेल सेटअप. मी आणि सोनलने ऑर्गनाईज केलं आहे हे सगळं रिसॉर्टचा प्लॅन वगैरे. कारण सगळं आम्ही जे बड्डे ॲनिव्हर्सरी जे असतं ते घरीच सेलिब्रेट करायचं बघतो. पण या टायमाला काहीतरी वेगळं करायचा विचार चालला होता माझ्या आणि सोनलच्या माइंडमध्ये. खूप सारे रिसॉर्ट बघितले होते बदलापूरमध्ये, बट मी कसं तिकडे ग्रीन व्ह्यूला जाऊन आलो. ऑलमोस्ट 4 ते 5 वेळा गेलो आहे मी ऑफिस स्टाफ बरोबर. सो मला त्यांची जेवणाची टेस्ट वगैरे आवडली होती आणि तिकडचे वाइब्स पण खूप छान आहे. आणि आता जायचं आहे तर आता पावसाळ्यात बेस्ट टाईम आहे हा बदलापूर रिसॉर्टला जायचा. सो खूप छान दिवस आलाय, सॅटर्डे संडे पण आलाय. सो आम्ही असा विचार केला की जाऊ, मजा करू, एन्जॉय करू आणि तुम्हालाही दाखवेन. तिकडचाही व्लॉग येणार. याच्या आधी आपण माणगावलाही जाणार, प्लॅन होता माणगावचा, पण मी सांगितलं आधी की नाही शक्य होऊ शकला. काय नाही, फॅमिली फर्स्ट. सो नितेशनी सांगितलंय मला की नेक्स्ट सॅटर्डेला आपण प्लॅन नक्कीच करू. बघू आता जाणार आता विक्रोळी स्टेशनला. आता थोड्याच वेळात सोनल सुटेलच ऑफिसमधून. सो भेटू आपण थोड्याच वेळात. फायनली सोनल आली आहे, आली फायनली. या 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 बसा बसा. ठेव बॅग, पाडी ठेव. बघू काय आणलं. शुगर फ्री चॉकलेट आणलंय. अच्छा, फ्रूट अँड नट आणलं. ठीक आहे. सो सोनल आली ऑफिसवरून. आता आपण निघू आयको मार्केटला. आज तर जास्त गर्दी भेटणार, सॅटर्डे आहे म्हणून. लेट्स सी. पार्किंग तर मुश्किल आहे. आपण पवईला कुठेतरी लावू पार्किंग आणि जाऊ सुपर मार्केटला. चलो लेट्स गो. भेटू आपण. आता तर रोड खाली भेटलाय. आता हळूहळू ट्रॅफिक चालू होईल, कारण 6-7 नंतर भयंकर ट्रॅफिक असते या रोडला, पवईच्या रोडला. ट्रॅफिक चालू झाली. पवई पण ना आलाय अजूनपर्यंत आणि ट्रॅफिक चालू. आणि इथे मॅडम बघा नुसते चॉकलेटवर चॉकलेट खात आहेत. मला देतेस काय? दे. मी नाही खात, तुला खूप आवडतं. घे. सो आता इथे मागवलेत आम्ही चिकन मोमोज स्टीमवाले. आणि इथे आमचं सामान आहे. सो आता आपण खाऊ चिकन मोमोज आणि तोपर्यंत मामा मामी येतील. चलो. सो स्टीम मोमोज एवढे भारी आहेत ना. आम्ही स्टीम आणि फ्राय घेतले होते हाफ हाफ. सो खूप छान आहे. इथे मी घेतलं स्टीम मोमोज आणि सोनलने घेतलं फ्राय मोमोज. आपण खाऊ, एन्जॉय करू. भारी. तो इथे आपण ओट्स घेतलंय आणि हे जरा ब्रेड वेगळं आहे, रागीचा ब्रेड आहे हा, 0 मैदा. बघू शकता तुम्ही.
लेट्स ट्राय करूया आपण 0 मैदा ब्रेड. आणि हे जोराबियांचं आपण चिकन सॉसेज घ्यायचं, सोनलला पण ट्राय करायचं होतं, हे घेतलं आहे. आणि हे नवीन काहीतरी घेतलं आहे, फिश फिंगर आहे, बासा फिश आहे, आपण ट्राय करू बासा फिश. आणि इथे घेतलं आहे आपण 0 शुगर. इथे हे नवीन आयटम आहे, तिलापियाचा फिश फिंगर आहे, 8 पीसेस येतात ह्याच्यामध्ये. हो, तिलापिया फिश ट्राय करायचं होतं. जास्तीत जास्त बॉडी बिल्डर जे असतात ते खातात ते तिलापिया फिश, पण हे फ्राईड आहे, फ्राईड खात नाही ते लोक, बॉडी बिल्डर लोक. चलो आपण आता नेक्स्ट आयटम आहे ब्रोकली. ब्रोकली घेतलं आहे. आणि हे कॉफी घेतलं आहे, हे कोलंबिया ब्रीव कॉफी आहे, मी आधीपासून हेच प्रेफर करतो. आणि हे माझं फेवरेट फ्लेवर आहे, डबल चॉकलेट मोचा. आणि हे सोनलनी घेतलं आहे कोकोनट मॅक्रॉन, हे मी काहीतरी फर्स्ट टाईम बघतोय, आपण पण ट्राय करूया. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सोनलचा आणि माझा फेवरेट हे चॉकलेट, हे स्वित्झर्लंडचं चॉकलेट आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप फेवरेट आहे सोनलचं पण आणि माझं पण. चला आता हे सगळे आयटम्स घेतलेत आपण, आता जाऊ घरी. चलो बाय. सो आता लिफ्टच्या इथे आलो आहे आम्ही, आता जाणार वरती घरी. आणि आज पावभाजीचा बेत आहे, मामा मामी मावशी नील सगळे आलेत, आज पावभाजी बनवणार आहे. आणि इथे आम्ही पाव पण घेतलेत. आणि ह्याने मला सगळं सामान आता जाऊ वरती, पावभाजीचा बेत आहे, एन्जॉय करू, दाखवतो तुम्हाला, भेटतो डायरेक्ट घरी. चलो. सो इथे पावभाजीची तयारी चालू आहे, ते पाव आणलंय, मम्मी इथे करते आणि ते मावशी आहे, ते ब्रावो बसलाय, हावरा हावरा. हो आता ऑलमोस्ट पावभाजी रेडी झाले. वा वा वा, एकदम भारी, मस्त. स्मेल पण मला चांगला आहे. हो तेच, आता फुल मजा येणार आहे पावभाजी खायला. भाजी कधी आपली खपत नाही. फुल संपलं इथे पावभाजी आमची. हो पावभाजी वगैरे खाऊन झाले सगळेच. आणि इथे आमचा ब्राव वरती बसलाय किचनवर. सो या ब्लॉगला इथेच एंड करतो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.